मागच्या तासात आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला 5वा चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री सुरू केलेला आहे. बघा, यामध्ये सुरुवातीला आपण नंबर लाईनवरील 2 पॉईंट्समधला डिस्टन्स कसा फाइंड करायचा, जे आपण ऑलरेडी 9वीला अभ्यासलेले आहेत, त्याची रिव्हिजन केलं. त्यानंतर पुढे जाऊन XY प्लेनमध्ये जर 2 पॉईंट्स दिले असतील तर त्यांच्यातला डिस्टन्स कसा फाइंड करायचा त्याच्या संबंधी माहिती मिळवत होतो आपण. ज्यामध्ये आपण असं पाहिलं की जर 2 पॉईंट्स एक्स ॲक्सिसवर असतील तर त्यांच्यामधला डिस्टन्स x2 मायनस x1 या फॉर्म्युल्यानुसार फाइंड करू शकतो. त्यानंतर जर पॉईंट y ॲक्सिसवर असेल तर आपण y2 मायनस y1 या सूत्रानुसार त्या पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड करू शकतो. त्यानंतर पुढे जाऊन आपण असं पाहिलं की जर पॉईंट ॲक्सिसवर नसतील पण त्यांना जॉईन करणारा सेगमेंट एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल असू शकतो. हे सर्व आपण मागच्या तासात पाहिलं होतं. समजा जर त्या 2 पॉईंट्सला जॉईन करणारा सेगमेंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर सेम जसं एक्स ॲक्सिसवर असताना जो फॉर्म्युला आपण यूज करतो x2 मायनस x1, तसंच एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल त्या पॉईंट्सला जॉईन करणारा सेगमेंट तरी सुद्धा x2 मायनस x1 या सूत्रानुसारच आपल्याला डिस्टन्स फाइंड करता येतं. हे आपण डिटेल पाहिलं. तसंच y2 मायनस y1 या सूत्रानुसार जर त्या 2 पॉईंट्सला जॉईन करणारा सेगमेंट y ॲक्सिसला पॅरलल असेल तर y2 मायनस y1 या सूत्रानुसार आपण त्या 2 पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड करू शकतो. हे झाले XY प्लेनवर असलेले पॉईंट्स एक तर ॲक्सिसवर असतील किंवा त्यांना जॉईन करणारा सेगमेंट हे ॲक्सिसला पॅरलल असेल तर. पुन्हा सांगतो, एक्स ॲक्सिसवर असेल किंवा तो सेगमेंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर x2 मायनस x1. वाय ॲक्सिसवर 2 पॉईंट्स असतील किंवा त्यांना जॉईन करणारा सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर y2 मायनस y1. आता पुढची शक्यता बघा, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यावर आपल्याला कळेल. जर पॉईंट्स कोणत्याही ॲक्सिसवर नसतील किंवा त्यांना जॉईन करणारा सेगमेंट कोणत्याही ॲक्सिसला पॅरलल नसेल, म्हणजे आपण ज्या काही 4 शक्यता पाहिलं, कोणत्या 4 शक्यता? एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर, एक्सला पॅरलल, वायला पॅरलल, या 4 व्यतिरिक्त त्या ठिकाणी जर शक्यता असेल, जसं पॉईंट ए आणि सी आहेत बघा या ॲक्टिव्हिटीमध्ये, या ए आणि सी ला जॉईन करणारा सेगमेंट हा एक्स ॲक्सिसलाही पॅरलल नाही, वाय ॲक्सिसलाही पॅरलल नाही, असे XY प्लेनवरचे 2 पॉईंट्स जर त्यांच्यातलं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर जो फॉर्म्युला आवश्यक आहे तो इथे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून पुढे त्या फॉर्म्युल्याचा अभ्यास करायचा आहे आणि मग नंतर त्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे आणि जो फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला या नावाने ओळखला जातो. बघा, ही ॲक्टिव्हिटी आहे पुस्तकात, परीक्षेत येऊ शकतं, त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करूया. मी इथे जागेअभावी काही पार्ट थोडक्यात लिहिलेलं आहे, जे आवश्यक आहे ते पूर्ण केलेलं आहे. पहिल्यांदा हा XY प्लेन जो ड्रॉ केलेला आहे, ज्याच्यामध्ये ट्रायंगल ABC ड्रॉ केलेला आहे, हा आपण पहिल्यांदा स्टडी करूया. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा ओरिजिन आणि मग इथे 3 पॉईंट्स आहेत A, B आणि C, ज्यांना जॉईन करून एक राईट अँगल ट्रायंगल ABC मिळतो. ऑब्विसली AB परपेंडिक्युलर BC घेतलेलं आहे, इथे राईट अँगल आहे. A आणि C चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत पहा. A चे कोऑर्डिनेट आहेत 2, 3,
पॉईंट सी चे कोऑर्डिनेट आहेत -2, 2. कोऑर्डिनेट एखाद्या पॉईंटचे कसं ठरवायचं मी कालही सांगितलेलं आहे. सिंपल आहे. एक्स ॲक्सिस पासूनचं अंतर म्हणजे वाय कोऑर्डिनेट असतं आणि वाय ॲक्सिस पासूनचं अंतर म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतं. ठीक आहे. कारण आपल्याला इथं पॉईंट बी चे कोऑर्डिनेट ठरवायचे आहेत, त्यासाठी हे तंत्र लक्षात ठेवणं माहीत असणं आवश्यक आहे. मग आपल्याला या ठिकाणी ए सी हा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. थोडक्यात या ट्रायंगलमध्ये या ए सीची लेंथ फाइंड करायची. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जे 3 साइड्स असतात त्यांची दोन साइडचे लेंथ जर माहीत असतील तर तिसऱ्या साइडचा लेंथ पायथागोरसनुसार आपल्याला फाइंड करता येतं हे माहीत आहे. आणि इथे मग त्याच पायथागोरस थेरमनुसार आपण लेंथ ऑफ ए सी फाइंड करणार आहोत. ठीक आहे. मग बघा काय दिलेलं आहे इथे. ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. या ट्रायंगलची ए बी साइड वाय ॲक्सिसला पॅरलल आहे दिलेलं आहे. सी बी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस सांगितलेलं आहे. इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी जो राईट अँगल ट्रायंगल आहे ऑलरेडी पुस्तकात दिलेले आहे पहा, त्यामध्ये बाय पायथागोरस थेरमनुसार, मग पायथागोरस थेरमनुसार काय इक्वेशन मिळतं. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे जे परपेंडिक्युलर साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर येतं आपल्याला माहित आहे. आणि इथे हायपोटेनसचं नाव ए सी आहे म्हणून ए सी स्क्वेअर ही पहिली रिकामी जागा इथे पूर्ण करायची. फाइंडिंग टू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स बी. लक्षात घ्या आपल्याला इथे ए बी आणि बी सी चे डिस्टन्स फाइंड करायचे आहेत. आपल्याला ए सी हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी ए बी आणि बी सी हे दोन डिस्टन्स पहिल्यांदा माहीत करावं लागतील आणि त्यासाठीची ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. कळलं. आणि मग ए बी आणि बी सी डिस्टन्स फाइंड करण्यासाठी या बी चे कोऑर्डिनेट माहीत करणं आवश्यक आहे. मी तर थोडक्यात लिहिलेलं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी टू फाइंड द लेंथ ऑफ ए बी अँड बी सी. मग आता पॉइंट बी चे कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे मी आता सांगितल्याप्रमाणे प्लेन मधले एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करताना त्या पॉइंटचं ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स पाहायचं. एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स वाय कोऑर्डिनेट असतं आणि वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स एक्स कोऑर्डिनेट असतं. बघा इथे आपल्याला जे दिलेले आहे हे पॅरलॅलिटी याचा यूज होतो आपल्याला. हे बघा बी सी पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला, सी बी पॅरलल आहे मला एक्स ॲक्सिसला. मग हा सी बी पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला याचा अर्थ पॉइंट सी आणि बी एक्स ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत, सेम डिस्टन्सवर आहेत म्हणूनच हे पॅरलल आहेत. बरोबर. म्हणजे सी एक्स ॲक्सिस पासून जेवढ्या डिस्टन्सवर आहे बी एक्स ॲक्सिस पासून तेवढ्याच डिस्टन्सवर आहे. आणि एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट असतं. आपल्याला पॉइंट सी चं वाय कोऑर्डिनेट माहित आहे. पॉइंट सी एक्स ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवर आहे हे म्हणजेच त्या पॉइंटचं वाय कोऑर्डिनेट असतं. आणि मग या पॉइंटचं वाय कोऑर्डिनेट 2 आहे आणि मग एवढ्याच अंतरावर पॉइंट बी आहे. बरोबर आहे. मग एवढ्याच अंतरावर आहे म्हणजे सी पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 2 असेल तर पॉइंट बी चा वाय कोऑर्डिनेट पण 2च असेल. म्हणजे या दोन्ही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट सेम आहे. सिंपल कारण आहे, कारण हे दोन्ही पॉइंट एक्स ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत कारण सी बी पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. हे दोन्ही पॉइंट एक्स ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत म्हणून वाय कोऑर्डिनेट सेम आहेत. मग तसंच ए बी पॅरलल आहे वाय ॲक्सिसला म्हणजे हे दोन पॉइंट्स वाय ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत आणि वाय ॲक्सिस पासूनच्या डिस्टन्सवरून आपण एक्स कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. मग हा पॉइंट वाय ॲक्सिस पासून जेवढ्या डिस्टन्सवर आहे ते ह्या कोऑर्डिनेटवरून कळतं आपल्याला. थोडक्यात पॉइंट ए हा वाय ॲक्सिस पासून 2 डिस्टन्सवर आहे म्हणून त्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे. मग तेवढ्याच अंतरावर पॉइंट बी आहे म्हणून याचा एक्स कोऑर्डिनेट पण एवढाच असणार कारण हे दोन्ही पॉइंट वाय ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत कारण ए बी पॅरलल आहे वाय ॲक्सिसला. पॅरलल आहेत म्हणजे डिस्टन्स इक्वल असतं. मग ए हा वाय ॲक्सिस पासून जेवढ्या डिस्टन्सवर आहे ते म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट. मग तेवढ्याच डिस्टन्सवर पॉइंट बी आहे म्हणून याचा पण एक्स कोऑर्डिनेट 2च असणार.
आपण या दोन पॉईंटच्या कोऑर्डिनेटवरून कोऑर्डिनेट पॉईंट बी चे कोऑर्डिनेट ठरवलं. कसं? सी चं एक्स पासूनचं डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट, तेवढंच पॉईंट बी चा वाय कोऑर्डिनेट असणार. ए चं वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, तेवढंच डिस्टन्स पॉईंट बी चा असणार, म्हणून याचा पण एक्स कोऑर्डिनेट 2. मग इथे आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी साठी त्या ठिकाणी हे दोन लाईन्स पूर्ण करायचे. मी सर्व जे काही माहिती सांगितली ते आता इथं पूर्ण करायचे. सी बी पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणून सी बी पॅरलल एक्स ॲक्सिसला, म्हणून वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी हा त्याचा पॉईंट बीचा वाय कोऑर्डिनेट जे आपण ठरवलेलं आहे तिथे लिहायचं आहे. तसं ए बी पॅरलल टू वाय ॲक्सिस, बघा वायला पॅरलल आहे त्याच्यावरून एक्स कोऑर्डिनेट ठरतं. मग पॉईंट बीचा एक्स कोऑर्डिनेट जे ठरवलंय आपण या पॉईंट एच्या एक्स कोऑर्डिनेटवरून, हे ठरवलंय पॉईंट सीच्या वाय कोऑर्डिनेटवरून. टू दोन्ही कोऑर्डिनेट वाय आणि एक्स पॉईंट बीचे दोन योगायोग आहेत ते. मग आता आपल्याला डिस्टन्सेस फाइंड करायचे आहेत. ए बी डिस्टन्स, ए बी डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग हे ए बी कोणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला. वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर काय फॉर्म्युला वापरायचा? y2 मायनस y1. ठीक, लक्षात घ्या हा जो पॉइंट आहे ह्यांना आपण x2 y2 असं कन्सिडर करू शकतो, किंवा इथे आहे त्या कोऑर्डिनेट वरून सुद्धा आपल्याला हे डिस्टन्स फाइंड करता येतं या पद्धतीने. हे बघा, ह्याचा y कोऑर्डिनेट 3, ह्याचा y कोऑर्डिनेट 2, 3 मायनस 2, 3 मायनस 2, कारण या दोघांचा x कोऑर्डिनेट सेम आहे आणि मग x कोऑर्डिनेट सेम असल्यामुळे त्यांची वजाबाकी 0 असणार. सिंपल आहे, कारण हे दोघंही y ॲक्सिस पासून सेम डिस्टन्सवर आहेत. मग आपण या दोघांमधला डिस्टन्स फाइंड करायचं आहे, म्हणून y कोऑर्डिनेटची वजाबाकी करायची. मी कालही सांगितलं, आताही सांगितलंय. y ॲक्सिसला पॅरलल असेल तर y कोऑर्डिनेटची वजाबाकी, x ॲक्सिसला पॅरलल असेल तर x कोऑर्डिनेटची वजाबाकी. मग या ठिकाणी ए बी कोणाला पॅरलल आहे? y ॲक्सिसला, म्हणून y कोऑर्डिनेटची वजाबाकी 3 मायनस 2, 3 मायनस 2. मग BC कोणाला पॅरलल आहे? x ॲक्सिसला, म्हणून x कोऑर्डिनेटची वजाबाकी. ओके, मग यांचे x कोऑर्डिनेट आहेत -2 आणि हे 2. ओके, मग इथं 4 दिलेलं आहे, लक्षात घ्या बेरीज. हे 4 कसं येणार आहे बघा, ह्या 2 मधून मायनस करायचं आहे, हा याचा x कोऑर्डिनेट -2. BC डिस्टन्स फाइंड करतोय आपण या सूत्रानुसार x2 मायनस x1. हे बघा, तुम्ही म्हणताल सर 2 मधून -2 वजा करण्याच्या ऐवजी -2 मधून 2 वजा करा. नाही, आपण डिस्टन्स फाइंड करताना काय करतो? लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग हे -2 आणि 2 मध्ये लार्जर कोऑर्डिनेट कोण आहे? 2 आहे, म्हणून इथं पण तसंच. लार्जर कोऑर्डिनेट 3 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट 2 आहे, म्हणून लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. हे डिस्टन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कालही रिवाइज केलं आपण. तसं लार्जर कोऑर्डिनेट कोण आहे या दोघांपैकी? याचा x कोऑर्डिनेट -2, याचा x कोऑर्डिनेट 2. या दोघांपैकी मोठा कोण आहे? 2, म्हणून 2 मायनस हा स्मॉलर कोऑर्डिनेट -2. याला सिंप्लिफाय केल्यावर काय होतं? 2 मायनस मायनस प्लस होतं आणि 2, म्हणून 2 + 2 4. हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर AC² आता हा पायथागोरस थेरम. AC² = AB² + BC². AB डिस्टन्स आपण मिळवलो, 1 आहे, 1चा स्क्वेअर. BC डिस्टन्स फाइंड केलो, 4 आहे, 4चा स्क्वेअर. या सूत्रामध्ये किमती ठेवतोय, AB² + BC किंमत 4 मिळाली, त्याचा स्क्वेअर. आणि मग सिंप्लिफाय केल्यानंतर 1चा स्क्वेअर 1, 4चा स्क्वेअर 16, 16 + 1 17. ही किंमत आहे AC² ची. बरोबर आहे, या डिस्टन्सचा स्क्वेअर 17 आला. आपल्याला डिस्टन्स AC काढायचे, म्हणून त्या किमतीचा स्क्वेअर रूट काढायचे. स्क्वेअर रूट घेतलो, AC = 17 हा परफेक्ट स्क्वेअर नाही, म्हणून त्याचा स्क्वेअर रूट ऑफ 17. देअरफॉर डिस्टन्स AC = √17. मग या पद्धतीने या XY प्लेनमध्ये हे जे दोन पॉइंट्स आहेत A आणि C यांच्यातला डिस्टन्स पायथागोरस थेरमनुसार आपण ॲक्च्युअल या सेगमेंट्स मधला डिस्टन्स किंवा या सेगमेंटची लेंथ फाइंड करून आपण, हे बघा 4 ही लेंथ फाइंड केलो, 1 ही लेंथ फाइंड केलो, AB ची लेंथ 1, BC ची लेंथ 4. हे ॲक्च्युअल लेंथ फाइंड करून आपण पायथागोरस नुसार
हे ए सीची लेंथ फाइंड केलो, म्हणजेच ए आणि सी मधलं डिस्टन्स इथे फाइंड केलो. आपण याच ॲक्टिव्हिटीच्या आधारे जर कालचे जे कन्सेप्ट शिकलोत, आज रिवाईज केलेले आहे, त्यांचा विचार केलोत आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी त्या जर कन्सेप्ट आपण इथे मिक्स केलो तर आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो आणि तोच फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला नावाने ओळखल्या जातो. मी सांगितल्याप्रमाणे आता ही जी आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलो त्याच्यामध्ये आपण कालच्या तासात जे काही कन्सेप्ट शिकलो की एक्स वाय प्लेनमधल्या 2 पॉईंट्समधला डिस्टन्स कसा फाइंड करायचा, ॲक्सिसवर असेल तर आणि ॲक्सिसला पॅरलल असतील तर, त्या कन्सेप्टचा यूज इथे मी केलेला आहे. पहा बघा, आताच ट्रायंगल आहे ए बी सी, ज्याच्यामध्ये ए आणि सीचे कोऑर्डिनेट माहीत आहेत आणि यांच्यावरून आपण पॉईंट बीचे कोऑर्डिनेट फाइंड केलो. कारण ए बी पॅरलल आहे वाय ॲक्सिसला, म्हणून या दोघांचा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे. बी सी पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला, म्हणून या दोघांचा वाय कोऑर्डिनेट सेम असतो. यावरून पॉईंट बीचे कोऑर्डिनेट फाइंड केलो. आणि आपण डिस्टन्स फाइंड करताना ॲक्च्युअल बी सी आणि ए बी डिस्टन्स फाइंड केलो होतं आपण, जसं लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट करून. आता आपण काय करू, ह्या दोघांमधला डिस्टन्स किंवा या दोघांमधला डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण कालच्या तासात जी कन्सेप्ट शिकलो त्याचा यूज करू. काय कन्सेप्ट शिकलो आपण की जर ते 2 पॉइंट्स त्यांना जॉईन करणारा सेगमेंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्यांच्यातला डिस्टन्स x2 मायनस x1 नुसार फाइंड करता येतो. आणि जर 2 पॉइंट्सला जॉईन करणारा सेगमेंट y ॲक्सिसला पॅरलल असेल तर y2 मायनस y1 नुसार आपल्याला त्यांच्यातला डिस्टन्स फाइंड करता येतं. हे आपण काल पाहिलं. आणि मग इथे आपण त्याच किमती ठेवूया, कारण बी सी पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. बी आणि सी मधलं डिस्टन्स जसं लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट करतोय, आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला शिकायचं आहे, म्हणून आपण ह्या तंत्राचा वापर करतोय. आता मग या दोघांमधला डिस्टन्स फाइंड करायचं आहे, तर या दोघाला जॉईन करणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. म्हणून यांच्यातला डिस्टन्स फाइंड करण्यासाठी x2 मायनस x1 करूया आपण, म्हणजे बी सी डिस्टन्स इज इक्वल टू x2 मायनस x1 होईल. आणि ए बी डिस्टन्स इज इक्वल टू ए बी वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणून y2 मायनस y1 होईल. आणि मग या किमती इथे ठेवतोय. पहा, बी सी स्क्वेअर, हेच पायथागोरस थेरमनुसार ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, क्रम बदल चालतो. आणि मग बी सीची किंमत x2 मायनस x1, पुन्हा पुन्हा सांगतोय हे कसं आलं, कारण यांना जॉईन करणारी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणून x2 मायनस x1. त्याच्यानंतर ए बी डिस्टन्स फाइंड करायचं आहे आणि मग ए बी ही वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणून y2 मायनस y1 ही किंमत ठेवलो मी. आणि मग ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, इथे स्क्वेअर रूट घेतलेले मी प्रत्येकाचा, ए सी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए सी. आणि मग बेरजेमध्ये सेपरेट स्क्वेअर रूट घेतल्या जात नाही, म्हणून पूर्ण ही राशी स्क्वेअर रूटमध्ये लिहिलेलं आहे ॲज इट इज, कारण बेरीज असल्यामुळे सेपरेट स्क्वेअर रूट काढल्या जात नाही. आणि मग ए सीची किंमत, आता इथे पहा मी किमती ठेवलेल्या आहे x2 मायनस x1. आता हे जे कोऑर्डिनेट आहेत, आता या कोऑर्डिनेटमध्ये लक्षात घ्या, आता पुढे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करताना तुम्ही कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट x2 y2 गृहीत धरता येतं, कारण इथे जी वजाबाकी होणार आहे नंतर त्यांचा स्क्वेअरच होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांचाही स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो. त्याच्यामुळे इथे कोऑर्डिनेट्स गृहीत धरताना तुम्ही कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 म्हणा आणि x2 y2 म्हणा, काहीही बिघडत नाही. ठीक आहे. मग x2 मायनस x1 केले आपण, -2 -2. बघा, हे समजा x1 y1 आहे आणि हे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत. आणि मग या दोघांचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे, y ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणून x कोऑर्डिनेट सेम आहे, म्हणजे हा x1 झाला. हा x ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणून y कोऑर्डिनेट सेम आहे, म्हणून हा y2 झाला. मग बघा, आता
या BC डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण BC डिस्टन्स फाइंड करण्यासाठी x2 - x1 केलो आणि मग x2 कोऑर्डिनेट -2 आहे आणि -x1 कोऑर्डिनेट 2 आहे. -2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 कोऑर्डिनेट या ठिकाणी डिस्टन्स AB फाइंड करतोय आपण. y2 2 आहे आणि y1 3 आहे. 2 - 3. लक्षात घ्या, फक्त डिस्टन्स फाइंड करताना लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट करावं लागतं. पण आपण हे सर्व एका सूत्रात किमती ठेवतोय ज्यामध्ये क्रम बदल चालतो, कारण स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो आणि -2 आणि -2 यांची बेरीज -4 येतं, त्याचा स्क्वेअर. 2 आणि -3 चा सबट्रॅक्शन -1 त्याचा स्क्वेअर. -4 चा स्क्वेअर 16, -1 चा स्क्वेअर 1, हे दोघांची बेरीज 17. ही किंमत आहे AC ची, कारण आपण इथे स्क्वेअर रूट काढलो ऑलरेडी. मग स्क्वेअर रूट मध्येच ह्या क्रिया चालू आहेत. AC = √17. पहा, ऍक्टिव्हिटी मध्ये आपण BC आणि AB यांच्यातला ऍक्च्युअल लेंथ फाइंड करून, डिस्टन्स फाइंड करून AC ची किंमत काढलो, ते √17 आला होता. इथे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने AC हा डिस्टन्स काढलो तरी √17च आला. आणि असे हे दोन पॉईंट्स आहेत जे कोणत्याही ॲक्सिसला यांना जॉईन करणारा सेगमेंट पॅरलल नाही किंवा हे पॉईंट कोणत्या ॲक्सिसवर नाहीत, तरी आपल्याला त्यांच्यातला डिस्टन्स या फॉर्म्युल्यानुसार फाइंड करता आला. आणि मग हा जो फॉर्म्युला आहे, एक तर तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा यांचा स्क्वेअर केल्यावर हे येतं, हे लक्षात ठेवा. हे जे फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला याच्या आधारे आपण A आणि C मधलं डिस्टन्स काढलो, म्हणून हा फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला या नावाने ओळखला जातो. हाच तो डिस्टन्स फॉर्म्युला आहे. डिस्टन्स AC हा इन रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात ठेवा, सिंपल आहे. इथं पायथागोरस आहे, त्याच्यामुळे पोपटपंची करण्याची गरज नाही. इथं पायथागोरसमध्ये दोघांच्या स्क्वेअरची बेरीज होते. ठीक आहे, हे एक सेगमेंट, हा एक सेगमेंट, आणि हे डिस्टन्स म्हणजे x2 - x1 आणि हा डिस्टन्स म्हणजे y2 - y1. पुन्हा पुन्हा सांगतोय, x2 - x1 y2 - y1. कोणाला x2 y2 म्हणून काही मिळत नाही, कारण शेवटी स्क्वेअर झाल्यानंतर पॉझिटिव्हच येतं, येणारं उत्तर सारखंच येतं. आणि मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, लिहून ठेवा. दिस इज कॉल्ड द डिस्टन्स फॉर्म्युला. आता यापुढे लक्षात ठेवा, XY प्लेन मधल्या दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड करू शकतो. डिस्टन्स AC इन रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. आणि लक्षात घ्या, स्क्वेअर केल्यावर हेच इक्वेशन, हाच फॉर्म्युला असा येतो. याचा स्क्वेअर केलो आणि मग राईट साईडचा स्क्वेअर केल्यानंतर पूर्ण एक्सप्रेशनचा स्क्वेअर त्या ठिकाणी, म्हणजे हा स्क्वेअर रूटचा साइन निघाला, म्हणजे स्क्वेअर झाला, या पद्धतीने. आता प्लेन मध्ये असा एक पॉइंट असेल, समजा पॉइंट P, आणि दुसरा एक पॉइंट घेतलाय आपण ओरिजिन O. आता आपल्याला माहित आहे ओरिजिन O चं डिस्टन्स x ॲक्सिस पासून असो का y ॲक्सिस पासून असो 0 डिस्टन्स असतं, म्हणून त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट 0 असतात, हे आपल्याला माहित आहे. आणि मग XY प्लेन मधला कोणताही पॉइंट आणि ओरिजिन यांच्यातला डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला ही रीत करावी लागते का, तर त्याचा विचार करूया. तर ही रीत करावी लागत नाही. याही पेक्षा सोपं आपल्याला त्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स फाइंड करता येतं. यापैकी कोणतंही एकच वापरायचं, हे म्हणजेच ते त्या ठिकाणी. ठीक आहे, मग आता आपण OP मधलं डिस्टन्स काढूया. ओरिजिन O आणि पॉइंट P, मी एक पॉइंट P घेतलेला आहे ज्याचे कोऑर्डिनेट 2,3 घेतलेले आहेत. कुठेही असेल तरी चालतं, त्याचे कोऑर्डिनेट काही असतील तरी चालतं. मग O आणि P मधला डिस्टन्स आपण पहिल्यांदा या फॉर्म्युल्यानुसार फाइंड करू. मग त्याला पुन्हा सोपं करता येतं का, पुढे पाहूया. डिस्टन्स OP बाय डिस्टन्स फॉर्म्युला, इथं जे मी फॉर्म्युला लिहिलेला आहे त्यानुसार. मग x2 - x1. आता हे ओरिजिनचे कोऑर्डिनेट जे आहेत 0,0 आणि इथे पॉइंट P चे कोऑर्डिनेट आहेत 2,3. तुम्ही यांच्या कोऑर्डिनेटला O चे कोऑर्डिनेटला x1 y1 म्हणा किंवा P च्या कोऑर्डिनेटला x1 y1 म्हणा, काहीही बिघडत नाही, येणारं उत्तर सारखंच येतं, लक्षात घ्या.
समजा O चे कोऑर्डिनेट x1 y1, पहिल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 1, दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट 2 x2 y2. आणि मग ह्या किमती या सूत्रामध्ये आपण ठेवूया. x2 मायनस x1, x2 ची किंमत 2 मायनस x1 ची किंमत 0. बघा पुन्हा सांगतोय मी, 2 मायनस 0 केला तर 2 चा स्क्वेअर येतो आणि 0 मायनस 2 केला तर काय होईल, -2 येईल आणि -2 चा स्क्वेअर त्या ठिकाणी 4च येतं. जसं 2 चा स्क्वेअर 4च येतं. येणारं उत्तर सारखं येतं. म्हणून तुम्ही 2 मधून 0 वजा केलात का 0 मधून 2 वजा केलात का येणारं उत्तर बदलत नाही. म्हणून तुम्ही यांना x1 y1 म्हणा किंवा यांना x1 y1 म्हणा, काहीही बिघडत नाही, कन्फ्यूज होण्याची गरज नाही. मग x2 मायनस x1 केलं प्लस y2 मायनस y1, 3 मायनस 0. मग होईल काय, इन 2 मायनस 0 2 ब्रॅकेट स्क्वेअर, 3 मायनस 0 3 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा 3 स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 3 चा स्क्वेअर 9 आणि मग या दोघांची बेरीज 13. हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे म्हणून डिस्टन्स OP इज इक्वल टू √13. मग तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येतून 0 वजा केलं तर तीच वजाबाकी येते किंवा वजाबाकी तीच संख्या येतं. कोणत्याही संख्येमधून 0 वजा केला तर वजाबाकी तीच संख्या येतं. मग हे वजाबाकी करणं खरंच गरजेचं आहे का, तर नाही. मग जेव्हा ओरिजिन पासून कोणत्याही पॉइंटचं जर डिस्टन्स काढायचं असेल तर हे x2 मायनस x1 करण्यापेक्षा तो जो पॉइंट आहे त्यांनाच आपण x आणि y मानूया डायरेक्ट आणि मग त्यांचा स्क्वेअर करा आणि स्क्वेअरची बेरीज करा, उत्तर हेच येतं. बघा इथे करून दाखवतोय, डिस्टन्स OP इज इक्वल टू इन रूट. मग ओरिजिनचे तर कोऑर्डिनेट 0 असणारच. मग दुसरा पॉइंट कोणता आहे, P, ज्याच्यातलं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग P चा पहिला कोऑर्डिनेट x जो 2 आहे प्लस दुसरा कोऑर्डिनेट म्हणजे y जो 3 आहे त्याचा स्क्वेअर इन रूट 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 इन रूट 4 प्लस 9 13. हा आहे डिस्टन्स OP. पहा डिस्टन्स OP √13. म्हणजे आपल्याला ओरिजिन पासूनचं कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर ही एवढी रीत करत बसण्याची गरज नाही. डायरेक्ट त्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट असतात त्यांच्या स्क्वेअरची बेरीज करायची आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. तेच त्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स असतं. लक्षात घ्या, डिस्टन्स फॉर्म्युला हा आहे, पण जर ओरिजिन पासूनचं एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर त्याऐवजी हा फॉर्म्युला वापरता येतो. आणि इथे काय आहे फॉर्म्युला, मग डिस्टन्स OP इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 2 म्हणजे x कोऑर्डिनेट आणि 3 चा स्क्वेअर 3 म्हणजे y कोऑर्डिनेट. हा फॉर्म्युला रेफर करायचा आहे कधी ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल. आणि अदर कोणतेही दोन पॉइंट्स असतील तर त्यांच्यामधला डिस्टन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे दोन फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा आणि मग या फॉर्म्युलेच्या आधारे कोणत्याही दोन पॉइंट्समधला डिस्टन्स कसा फाइंड करायचा ते ॲक्च्युअल उदाहरणं घेऊन आपण पुढच्या तासात पाहू.